आली रे बाबा, बस किती वाट पा लागली याची. आई कुठं आहे व आप्पाची झाली? पाठवलं असं ना कोणाला घ्याले, कोणीच नाही आलं का माय? फोन लावून पाय ना, तसं माहित पडत असते काय? फोन तला पाठवला असेल ना कोणाला कोणाले. हे वय का रे, ह्याला वेळचे उभे दिसू राहिले. हेच होय वाटते. उज्ज्वला ताई. अरे शाहरुख आहे. अरे काय राजा, गाडी घेऊन आला, आवाज नाही देऊ राहिला आणि काही नाही. चल बस पटकन, गाडीच्या अंदर बस. बसावं भाऊजी. बसले, जाऊ देऊ गाडी. हा बसलो, जाऊ द्या. अरे खुर्चीवर बसा ना हो भीमा भाऊ, काय तुम्ही बी तिथं रुतत नाही का तुम्हाला? आता खुर्च्या नव्हत्या आता हिच्यावर बसू ना आपण. आता खुर्च्या आल्या तर खुर्च्यावर बसू राहिलो. नमस्कार वामनराव. नमस्कार नमस्कार. कुठं चालले? तात्याच्या भेटीला चाललो बा. तात्याला आणलं म्हणते काल रात्रीच, तर आता भेटीला चाललो. सगळेच जण चालले. तुम्ही नाही चालत काय? बस तुमच्या मागच येतो. काय म्हणते मिलिंद काका, तब्येत आता ठीक आहे ना? तब्येत दिले काय झालं माय? तब्येत दिले काहीच नाही झालं, जशी आहे तशीच आहे. अरे काय म्हणते भीमा भाऊ? बस तुम्ही सांगा. चला येतो मग मी. हा या या, आम्ही येतोच तुमच्या मागं. खरंच जायचं आपल्याला भेटायला तात्याले? अरे हट, मी कायले जातो पाहिले त्याले. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. आता तूच नाही जात म्हणतं तर आम्ही कसं काय जाईन? तू विचार कर बरं राजा. हा आई आपलं बोलणं, तू गेला असता तर आलो असतो बा त्यासोबत. तुमच्या एवढं लक्षात नाही उरालं का ते सगळेच्या सगळे आपल्या अंगावर आले ते माराले, आणि आपण त्याच्या भेटीले जाऊ. एवढा मोठा आहे का तो? सरपंच आपण बनवलं त्याले, हां तात्याले. त्याचे काही उपकार नाही आहे. हे सगळ्या जनतेचे उपकार आहे त्याच्यावर. अरे हा सगळंच बरोबर आहे त्याला, पण हे म्हटलं गावाचे सरपंच आहे, सगळे मिळून त्याला निवडून दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवावं लागते. तू जर असा राहशील आणि एकल कोंड्यासारखा राहशील आणि लोकांच्या मनात बसून जाईल ना का तूच बदमाश आहे म्हणून, तुला भेटायला जाच लागन आपल्याला सगळ्याले. काहून माहीत आहे? कारण हे मग लोकांच्या मनातनी काय वाटन का नाही, वामन भिंगोटे चांगला माणूस आहे, तात्या खराब माणूस आहे. अरे हो मिलिंद काका, हे तुम्ही बरोबर बोलले. हे खरी गोष्ट आहे. आपण जर भेटायला गेलो तर लोकायला वाटन का नाही वामन भिंगोटे चांगला माणूस आहे, तात्या खराब माणूस आहे. वामन भिंगोटे जर खराब असता तर तो भेटायला नसता आला. हे बरोबर आहे तुमचंवालं. याचा मला फायदा होऊ शकते इलेक्शनमध्ये. मग राजा काही तर दिमागानं काम घेत जाय. इलेक्शनच्या वेळेस काही दिमागानं काम घेतलं नाही, हारून गेला. काय का माणूस आहे तू. जाऊ मग आपण अर्ध्या एक घंट्यानं भेटाले. मोहन, शाहरुख काय दिसला का रे? कुठे गेला तर? ते सकाळपासून आता पताच नाही त्याचावाला. तात्याचा फोन आला होता त्याले, बस एवढं माहित आहे. आणि तो गडबडीत चालला गेला. काय बोलावलं असं तात्यानं औषध पाणी आणाले. कोण होतं त्याच्यासोबत? मन्या होता काय? हा म्हणे होता. नमस्कार किलबिलेराव. नमस्कार नमस्कार. अरे हे पोट्ट कुठं गेला का माझ्या घरचं? गाडी इथंच दिसू राहिली. तुमच्या घरचं पोरग आणि गुलकंदरावचं पोरग, हे दोघं एका जागेवर राहते का? दोघांची जोडीच आहे ना ते. अरे काय एवढं परेशान झालो आहे मी मा पोट्ट्याले. काय आता काय समजत नाही. अरे माराव किचिक माराव त्याले सांगा. मी मारतो अलग, त्याची माय मारते अलग, तरी काही पोट्ट सुधाराचं नाव घेत नाही. मला वाटलं यंदा तरी पास होऊन जाईन म्हटलं हे 10वी. अधिक 2 विषय घेऊन बसले हे. हां जे बी भूगोल आणि इतिहास सगळे विषय काढले कठीण, आणि भूगोल आणि इतिहासात लटकले. आता हे सांगा समजून नाही राहिलं काय करावं काय नाही. मी म्हटलं 10वी पास करन, ITI करायला लावतो, तिकडे मुंबई पुण्याला पाठवून देतो. हां इकडे तर बस नुसतं बालवरकीच करायला शिकले हे. जिंदगीत साधं जेल नसन पाहिलं तात्याच्या कोणत्या घरच्यानं. सेंटर जेल दाखवून दिलं तात्याला हे दोघांनं. सांगा पोट्ट्यानं एवढा का आणून टाकला आहे चेत्यानं. काय एवढा दिमाग खराब होते माझ्या कधी कधी असं वाटते या. आणि बस त्याला झोडपातच राव मरेपर्यंत. जर या वर्षी येणाऱ्या हे 2 विषय काढले नाही, 10वी पास झाले नाही, याला जेवणात जळत देतो आणि याला खतमच करून टाकतो किस्सा याचावाला. ना बजेंगी बास ना बजेंगी बासुरी. चला येतो. अरे बापरे, डायरेक्ट खतम करायच्याच गोष्टी करू राहिले चेत्याचे बाबा तर. काही सांगता नाही किलबिलेराव तर लय कटायले ते चेत्याले. जेवणात जहरच देऊन द्या आणि खतमच करून टाकाव त्याले. त्याला आल्यावर सांगा लागेल बाबा पहिले. आज तर कोणीच नाही दिसू राहिलं त्या पांटेल्यापाशी. मोहन, मदन काका नाही, हा श्याम काका नाही, कुठे गेले? गेले सकाळीच पेपर वाचून. सरपंच साहेबाच्या भेटीला गेलते काय? हा भेटीले गेलतो. आता तब्येत चांगली आहे म्हणे. 24 घंट्यात चालता फिरता येईन म्हणे पहिल्यासारखं. म्हटलं बरं बा या म्हटलं वावरात चक्कर माराले. नाही काय वावरात गमत नाही ना. ते आले का जरासं कसं इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगते, आपला दिवस पार पडते. आणि आता काय आता किती दिवस झाले आलेच नाही. आता हॉस्पिटलमध्ये भरतीले होते तेव्हा या म्हटलं पाहिले, मग वावरात कोणी लक्ष द्यायला नव्हतं. त्याच्यातनी देवानंद भाऊचाही वावर मीच पाहू राहिलो होतो, पाटीलचाही वावर मीच पाहू राहिलो होतो. म्हणजे मला 3 वावराची रखवाली करायला लागली. कसं आहे कठीण काम आहे ना. पाटील आले सांगाले वावरात का तात्या आले म्हणे, जा या म्हणे भेटून. आलो बा मग भेटाले. नारळ पाणी घेऊन गेलतो त्याच्यासाठी. चांगलं वाटलं त्याला नारळ पाणी. ते म्हणे मस्त लागू राहिलं म्हणे, हे तर एनर्जी येऊ राहिली म्हणे अंगात. बापरे, दारू पिणार राहिले कधीपासून नारळ पाणी आवडायला लागलं. आता थोडी चव तशीच लागू राहिली होती म्हणून त्याला आवडलं असं ते.
पाहिजा वसंतराव, दारू नका पिऊ आता उन्हीची. कसं आहे, उन्हीचा पारा जरा वाढला आहे. झाम्या गिम्या बसन ना एखादा तर बस सात्रीतच राहायचा, बाहेरच निघसान नाही. हा जरा कमी पेत जा. उन्ही पाणी तर बेकार आहे. झापगीप लागली एखादी तर बस कमावणं नाही 4 पैसे, लावून द्या लागन 10 पैसे, असं काम होऊन जाईल. नाही नाही, आपलं तापमान पाहून काम आहे. तापमान ज्या हिशोबानं राहील त्या हिशोबानं आपला कार्यक्रम राहते. पाटलापासून 200 रुपये सध्याचे उधार घेतले. सारखं नारियल पाणीवाल्यापाशी आलो, नारळ घेतलं एक, आणि तात्याच्या इथं गेलो, तात्याला नारळ दिलं. हां, शांता वहिनी म्हणे लिंबू शरबत करतो. मी म्हटलं लिंबू शरबत विरगत पाहिजे नाही पाहिजे, मला तिकडे उशीर उराला याले, आणि डायरेक्ट इकून जाताना आता तुम्हाला भेटू राहिलो. आता मोहनच्या पांटेल्यावर जाईन, तंबाखाची पुडी घेईन आणि सारखं आपलं वावरात जाईल. फोन कोणाचा वय आला? हां हॅलो, कोण बोलत आहे तुम्ही? बापरे, ॲपलचा मोबाईल आहे बाबा याच्यापाशी तर 70 Pro Max. अरे बापरे, 1,75,000 रुपयाचा मोबाईल. हो नामदेवराव, वसंतरावचं तर लय मोठं काम दिसू राहिलं. अरे कोण म्हणजे? तुमच्या ह्याच्यात का नंबर सेव्ह नाही आहे का मावाला? काय राजू तुम्ही बी? पाटील बोलू राहिलो ना मी. नाही नाही, कधी कसं होते, लहान लेकरापाशी मोबाईल देतो ना आपण खेळाले, तर त्याच्यानं कसं चुकीनं आपल्याला लागून जाते, म्हणून विचारत असतो मी पहिले कोणाचा नंबर होय काय होय. अरे काय जेवण करू राहिले का म्हटलं तात्याच्या इथं? किती वेळ झाला आता? अर्धा घंटा झाला ना. तुम्ही म्हणे 15 मिनटात येतो म्हणे, 15 मिनटं शिल्लकचे झाले ना. बस रस्त्यानंच आहे मी, येतो 5 मिनिटात येतो. बरं, मोहनच्या पांटेल्याला सोमरं निघाले तुम्ही का मांगा आहे? नाही नाही, मोहनच्या पांटेल्यापाशी पोहोचतच आहे. बोला, काय आणायचं होतं काय? येता येता आता तुमच्या इकडून एक तंबाखाची पुडी आणजा आणि एक सोन्याची पुडी आणजा, बस. बरं बरं, काही हरकत नाही, आणतो. ॲपलचा मोबाईल घेतला तुम्ही तर कायच्या भरोशावर घेतला बा? 1,75,000चा मोबाईल. ॲपलचा मोबाईल नाही होय तो. अरे कवर फक्त ॲपलचा लावला आहे त्याले. मोबाईल आपला 5,000 वालाच होय. आम्ही विचारतच पडलो राजू. चालू आहे का बन आहे आपला कार्यक्रम? चालू आहे ना, बोला ना. 10 रुपयाचा एक्का आणि 10 रुपयाचा बादशाह. हां, आणि 10 रुपयाचा 70. 10चा एक्का, 10चा बादशाह, 10 रुपयात 70. बरं ठीक आहे, पैसे फोनपे टाकतो तुम्हाला. चला येतो मग. त्यानं पाटीलपासून 200 रुपये घेतले असं वसंतरावनं. पहिले 100ची दारू पेले ते काय सांगते आपल्याला? इथपर्यंत वाशीवर आला होता म्हटलं, ते बोलू राहिले होते तर. आता आम्हाला वाशीवर आला होता ना, पण आता काय म्हणता, जाऊ दे ना. त्याचं ते 5 बसन. किती काय समजावलं तर ते काय ऐकत नाही. आजी ओ आजी, आजी, आप्पाजी ओ आप्पाजी. अरे बापरे, चिंकी हो का? ये इकडे. पहिले ते तुमची चिलम ओरडा बंद करा. तेव्हा पोरीले खोकला होते त्यानं, लवकर बंद करा ते. ये पोट्टे. ये जा, हातपाय गीतपाय धुय, मी निंबू शरबत बनवतो. जावई बापू, कायची पेटी आणली तुम्ही? हापूस आंब्याची होय, खास सासरे बुवासाठी आणली. बरं बरं, ठेवून द्या तिथं, हातपाय गीतपाय धुवा, मी निंबू शरबत बनवतो. आणि हा कुठे गेला? म्हणे शाहरुख आहे. अरे अंद्र, शरबत त्या पहिले, या इकडे. उन्हीची झापगीप लागा, निंबू शरबत त्या. हातपाय धुवा, मी निंबू शरबत बनवतो. आता काही जाऊ नको, आता इथंच राह महिनाभर. शाळेला सुट्ट्या जाय ना, नाहीतरी त्याला. हो, महिनाभर इथंच राहतो ना आता. राहू दे ना हो शांता आजी, आता काय लिंबू शरबत भिंबू शरबतच्या मागे लागली उन्ही तानीचं. जाऊ दे ना, नंतर कधी पेन. अरे नाही रे बाबू, बनवलेलाच आहे. थांबा. आपण काही एवढा कमी पैशाचा नाही मागितला, 15,000चा मागितला. 6 महिने वापरलेला, वॉरंटी पिरियड मध्ये असे ना चालू. तो काय फरक पडते? 6 महिने वापरलेला आहे तो. कसा वापरला आणि काय वापरला? हा पण देत नाही तो. लय मोठा मक्की चूस आहे. आता दिल्ला तर दिल्ला, लय म्हणाव त्याची वाली. आपण मागितला, आपलं काम खतम झालं. आता तो देऊ का नाही देऊ? काय म्हणून राहिलो? लय आहे असे, लय जणाच्या घरचे भेटते. काय टेन्शन आहे काय? अरे हा, त्या सगळं बरोबर आहे चेत्या, पण आपल्याला उन्हाळ्याच्या कामाचा पाहिजे ना. बरसातीत घेऊन काय करू मग? हा, का पाण्या पावसाळ्याचा लावत जाऊ का तो? उन्हाळ्याच्या पाहिजे ना. उन्हाळ्या पाहिजे कसा तपू राहिला. शांती धर ना थोडीशी, शांती तर धर. भेटते ना, कायले गडबड करू राहिला एवढा? आणि नाही पटत तुला तर दे मग 18,000 रुपये. 3,000 रुपये दे. घेणं नाही देणं नाही जास्तीचे. फुकटाचे आहे का 3,000 रुपये? कमावून पाहिजे जरासा. दिला ते ना 15,000. तर काय म्हणून राहिलो सांगजो आम्हाला, नाही तर मग राहू देतो रिंक्या. जाऊया आता. नाश्ता तर चाल. नाश्ताही नाही चालवाला. राजा मायावाला भाडं गेलं नाहीये तुमच्या चक्करमध्ये. नाश्तेवाला काय राहिला काय? पटकन चाललाय गेला तो मालिकून. आता किती दिवसापासून गाडी लावली होती त्यानं, किती गर्दी पडली होती त्याच्या अंगावर. पाय आता नाश्ता चालू आलो तर तुले तर नाश्त्याची गाडी नाही आहे. जाऊ दे, उद्या खाजो. अरे देणार रे बा, दे ना मन. काय टाइमपास करू राहिला? पाटलाच्या नावावर 2 तंबाखाच्या पुड्या आणि 2 चुन्याच्या पुढे दे लवकर दे जरा. याच्या गोष्टीत लक्षात नाही राहिलं. पाटलाच्या नावावर मांडून ठेवतो पैसे तंबाखून चुन्याचे. बरं बरं, हे घ्या. चल येतो. बरं जाऊ द्या. पान तर चारा एखादा आता मसाल्याचं. पानही चारतो, पण आम्हाला जेवण तर करून येऊ दे. जेवण करून येऊ दे, मग पान चारतो. आम्ही जेवण नाही केलं काही नाही. अरे जेवणाहून आठवलं चेत्या, त्या बाबाला खवलले होते.
जर म्हणे येणाऱ्या वर्षी यानं 2 विषयात मी पास नाही झाले म्हणे तर याच्या जेवणात जहर टाकून याला मारून टाकतो म्हणे. आता लय कटायलो म्हणे येले. काय बुरवाला मोहनदा? अरे खरंच हा सल्ला होता, सल्ल्याला विचार तू. अरे म्हणे जर का 10वी पास नाही झाले म्हणे आता ह्याही वर्षी तर झालं म्हणे याचं कामच करून टाकतो म्हणे. अबे ते ग्रंथालय खुलू राहिले आता, जरासे तिथं पुस्तकं वाचत जाणार. काही ना काही पुस्तकं वाचा, निघून जाईन तुमची 10वी. पाहिजे आता घरी जेवायला जाशी तर जरा हिशोबाने जाजो, नाही तर बस. चल रे सोन्या. खरंच म्हणे काय? खरंच म्हणजे कॅमेरा लागला इथं. चला येतो तात्या मग. काही काम असलं तर फोन करता. तात्या आप्पाजी कुठे आहे? अंधारा इथे त्याचं ऑपरेशन झालं. उद्यापासून जसं चालू मी पहिले आणि जसे कामं करू तसे करायला सुरुवात करून द्या म्हणे डॉक्टर. गरम मसाल्याचं खाणं बिलकुल बंद करा तुम्ही. डॉक्टरने सांगितलं ना तुम्हाला थंडच खायचं जे शरीराला थंड आहे. आणि काम जरा हिशोबानं कर जा. आप्पा मी आली, आता मला खाऊ द्या घेऊन. अरे उज्ज्वला इले उतरो मला त्रास उरायला. ऑपरेशन झालाय माय, लवकर उतरू इले. लवकर चिंकी इकडे ये तू. आप्पाजीचं ऑपरेशन झालं आहे, लवकर इकडे ये. नाही मी नाही येत, मी आप्पाच्या पोटावरच खेळतो. अव काढ ना उज्ज्वला तिले उठून. तिले म्हणू राहिली उतर खाली. एवढी समजदार आहे का ते? लवकर घे तिले इकडे, माय पोट दुखू राहिलं. अहो आप्पाचं ऑपरेशन झालं आहे आणि तू जाऊन पोटावर बसू राहिली, त्रास उरायला ना त्याले. अरे बापरे, अरे कच्चा वाटू राहिला मध्ये. अरे बापा गोयान शांत लवकर गोयान. पोट्टे नसले कामं कायले करत असतं. कमी जास्त काही झालं तर आता तर ऑपरेशन करून आणलं, अधिक डबल भरती करायला लावता काय? जाऊ दे तिले काही म्हण नको. लहान आहे ते, तिले काही समजत नाही एवढं. बदमाश वाण्याची पोट्टी तिथं जाऊन त्याच्या अंगावर गेली. इकडे काय झालं तुला खेळाले? कमी जास्त काही झालं असतं ना, झोडपलं असतं तुला धरून इथं. आता आप्पाजीची तब्येत खराब आहे बाई, समजून घ्या लागते. उठली सुटली चालली आप्पाजीच्या पोटावर खेळाले. मॅट झाली का तू? ऑपरेशन झालाय ना. आई जेवायचं झालं का व? जेवाले वाढ बरं. ये रे अंद्रा ये मा. बस जेवाले बस, वाढतो मी तुला जेवाले. हातपाय धुतो. काय नाही तुझा हात पाय जेवण तसाच बस, जेवायला तसाच. बापरे आजही मटण आहे वाटते आई जेवाले. मटण नाही होते, अन्नाची भाजी होते. जेवणात जहर देऊन मारून टाकतो म्हणे चेत्याले. आई पहिले तू एक घास जेव, त्याच्यानंतर जेवतो मी. तू जे समजू राहिला ना ते आता नाही आहे सध्या. ते जर तू 2 विषयात नापास झाला त्याच्यानंतर आहे. तुझे बाबा मी दोघे जण मिळून जेवणातच देईन तुले. तसा तर काही देणार नाही. म्हणजे ह्या पोलीसवाल्याच्या हाती नाही लागलं पाहिजे सुराट का काय ना मारलं म्हणून तुले. समजला ना बाबू? लय येलून आला तू, लय लाडानं वाया गेला. जे जाता दिवसभरापासून तर फक्त जेवायला येतं घरी आणि झोपायला येतं. आई आई तू बी बाबा सारखीच नाही? तू बाबा सारखीच. हा बाबू मी बाबा सारखीच, समजलं ना? आता जर तू नापास झाला पाहिजे फक्त. आता सध्या जेवणात काहीच नाही आहे, आता जसं आहे तसंच आहे. पण जर का आता ते 2 विषय निघाले नाही ते का 3रा विषय डायरेक्ट त्यावालाच आहे. कुठं गेलता कुठं तू सकाळपासून? फक्त जेवायला येतं झोपायला येतं. गेलता कुठं? अरे एसी पाले गेलो होतो. जुनी एसी आहे म्हणे एका जणाची इकडे. तर ते 6 महिने झाले म्हणे त्याले. 45,000ची घेतली त्यानं, सॅमसंग कंपनीची आहे. त्याला मागितली आपण 15,000 रुपयातनी. काही एसी कुठं लावता तू? इथं लावतो ना रूमच्या अंदर. गरमी हो का काय होय? माहिकून नाही होत एवढी गरमी सहन. झोप नाही येत ना काही नाही. तो कूलर आहे तक नाही मारू आला काही. पण बिल कोण भरण त्याचा वाला? बिल भरण ना बाबा. बिल भरण बाबा? बाबा तर चांगले झोडपते त्याले धरून तुले. घरी राहायचं तर राहायचं, तुला थंडी एसीची हवाय पाहिजे. बिल का कमी येते का रे बाबू? आताच तर म्हटलं 500 रुपये येऊ राहिला. पैसे नाही आहे आणि ते तमाशे काय पाहिजे नाही फालतू एसी फेसी घरात. ते कूलर आहे नाही तर कूलर बंद करून टाकी. अरे गरमी पाहिजे आई तू. गरमी नाही उरायली काय? मग ह्या हिशोबानं एसी घेऊन आलो ना. इथं बिल भरायला पैसे आहे नाही, त्या 1 रुपयाची कमाई आहे नाही. तू कमाई कर आणि तू बिल भरजो. आणि ते एसी घ्यायचा आहे तर एसीले पैसे घरून भेटत नाही, तुलेच घ्या लागल. नाही एसी तर घेतो म्हणा मी मास पैशानं, पण बिलाचा प्रश्न पडते ना. तर तुला तर भेटूनच राहिले आता लाडक्या बहिणीचे पैसे, त्याच्यातून बिल भरल्या जाते ना. लाडक्या बहिणीच्या जर पैशाचा काही म्हणशील तर हात तोडीन बाबू. आणि त्याच हातात गळ्यात बिल लटकून ते. जास्त येलाच नाही, त्या पैशाला हात नाही लावायचा. ते काय आहे तुझ्या एसीचं आणि एसीच्या बिलाचं ते तुम्ही दोघं बापले का पाच बसा. बोल रिंक्या. अरे येणार रे बा, माझं जेवण नाही झालं. मी मोहनदाच्या पांटेल्यापाशी उभा आहे, पान खाले. त्याला काय जेवणच व्हायचं आहे काय? का जेवण करून झोपला असंच आहे काय? जेवण करून ये म्हणे, पान चारतो म्हणे. राजा मी किती वेळची वाट पाहू राहिलो त्याली. जेवाच्या ताटावरच आहे मी. अधिक जेवण केलं नाही. जेवण केल्यावर येतो तिकडे. चारतो तुले पानच पाहिजे ना, चारतो तुले. थांब जरा. नाही तर एक काम कर, मोहनदाले माझे नाव सांग आणि तिथून पान खाय. तो तर सप्पाच म्हणून राहिला काय 1 रुपयाचा उधार देत नाही म्हणून. त्याला इथं आण म्हणते, पहिले पैसे दे मग पान घे. बरं असं म्हणत आहे काय? बरं येतो, जेवण करून येतो.